केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचं कुटुंब आता आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध विभागाच्या रडारवर आलंय। अन्न आणि औषध विभागाच्या टीमने सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर कारवाई केली आहे। सिया गोयलच्या वडिलांचे पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात दुकान सील करण्यात आलंय। या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांचं बीजी गोयल अँड कंपनी असून ते पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात आहे। या दुकानावर एफडीएने धडक कारवाई केली आहे। सिया गोयलच्या वडिलांची बीजी गोयल अँड कंपनी आहे, पण त्यांच्याकडे व्यवसायाचा परवाना नाही आणि दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचं एफडीएचा आरोप आहे। त्यानंतर एफडीएच्या टीमने बीजी गोयल अँड कंपनीमध्ये धाड टाकून तपासणी केली असता त्यानंतर हळद पावडर, तीळ आणि सोयाबीन चंकचे नमुने जप्त केले आहेत। एफडीएने 8 लाख रुपयांचा 4000 किलोचा साठा लेबलमधील त्रुटी आणि भेसळीच्या संशयावरून जप्त केलाय। आवश्यक तरतुदींचं पालन न केल्यामुळे तसंच सदर संस्थेनं परवान्यामध्ये आवश्यक दुरुस्ती न केल्यामुळे पुढील आदेशापर्यंत व्यवसाय बंद करण्याची नोटीस दिली आहे।